चला तर मंडळी, आज आपल्याला इथे मसाला शिमला मिरचीची भाजी बघायची आहे. तर मसाला असं म्हणजे शिमला मिरची तर आपण भरपूर वेळेस खाल्ली असेल, भरला शिमला मिरची किंवा असं बारीक बारीक कट करून फ्राय करून खाल्ली असेल त्याला. तर आज आपल्याला चमचमीत अशी आणि एकदम चवीला स्वादिष्ट मस्त लागणारी टेस्टी भाजी बनवायची आहे, शिमला मिरचीची मसाला शिमला मिर्च. तर आपल्याला इथे मस्त असं एका कढईमध्ये 2-3 चम्मच तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि बारीक असा भरपूर कट केलेला कांदा टाकायचा आहे. त्याला मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत, ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. कांद्याला फ्राय करून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर बघू शकता तुम्ही एकदम असं मंद आचेवर गॅस ठेवलेला आहे आणि त्याला गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे, कांदे करपतात. तर त्यामुळे आपल्याला इथे मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची. आणि त्यानंतर गोल्डन कलर आल्यानंतर बघू शकता तुम्ही त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. 3 टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे इथे. तर मस्त अशी टोमॅटोची प्युरी आपल्याला इथे 2 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. भरपूर असा ठेचून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट. तर त्याला पण असं 1-2 मिनिटासाठी एकजीव करून घेतला आहे मस्तपैकी. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला एकदम असं छान शिजू द्यायचं आहे त्या आपल्या टोमॅटो पेस्टला आणि आलं लसूण पेस्टला. तर इथे मी कसुरी मेथी ॲड केलेली आहे. कसुरी मेथी, थोडंसं हळद, थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर इथे थोडासा मसाला पण ॲड केलेला आहे. गोडा मसाला, कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे इथे. आणि त्यानंतर त्याला पण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मस्तपैकी. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. आणि त्याचबरोबर मी त्या टोमॅटो प्युरीच्या बाउलमध्ये थोडंसं चिटकलेलं होतं त्याला. तर त्याच वाटीने मी 1 वाटीभर पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये, की जेणेकरून आपली भाजी मस्त शिजेल. आणि 1-2 चम्मच त्यामध्ये मी दही ॲड केलेलं आहे. दह्यामुळे आपल्या भाजीला मस्त असा खट्टापणा येतो आणि भाजी टेस्टी पण लागते. तर बघू शकता तुम्ही असं मस्त त्याला फेटून घेतलेलं आहे आणि सगळं एकजीव झालेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी सगळी असं मिळून येण्यास मदत होते आणि भाजी सगळी एकजीव होते. तर आणखीन मी 2 मिनिटासाठी त्याला शिजवून घेतलेलं आहे. असं गदगद शिजवून घेतलेलं आहे. म्हणतात ना आपल्या आज्या वगैरे, असं गदगद शिजवून घ्या म्हणून, तशा प्रकारेच गदगद शिजवून घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीने एक वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. तर माझी भाजी असं मस्त तो मसाला गदगद शिजलेला आहे. तर इकडे आपल्याला दुसऱ्या पॅनमध्ये तेल टाकून अशा प्रकारे आपण जसं की व्हेज कोल्हापुरीला आपण हे करतो ना, कट करतो ना, तशा प्रकारे आपल्याला इथे शिमला मिरची कट करून घ्यायची आहे, त्यामधलं बी वेगळं करून. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे शिमला मिरची. आणि त्याचबरोबर आपल्याला तेलामध्ये 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे शिमला मिरची, की जेणेकरून त्या मसाल्यामध्ये टाकल्या आपली भाजी रेडी होईल. तर बघू शकता तुम्ही असं परतत राहा नेहमी. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून आपल्याला इथं सगळं आणखी मिक्स करून झाकून ठेवायचं आहे, झाकण 1-2 मिनिटासाठी. तर बघू शकता तुम्ही मस्त असं त्याला फ्राय केलेलं आहे, म्हणजे परतून घेत आहे. खाली चिटकत पण नाही आहे, तेल टाकलेलं आहे ना त्यामुळे. तर मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असं आपल्याला शिमला मिरची मऊ पडलेली आहे. असं थोडंसं खाली चिटकलेलं आहे. पॅन थोडंसं पातळ आहे त्यामुळे थोडंसं चिटकलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असं तेवढं करपलेलं पण नाही आहे. तर त्याचबरोबर मी तयार मसाल्यामध्ये आपली फ्राय केलेली शिमला मिरची ॲड केलेली आहे आणि त्याला सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मस्त अशी भाजी रेडी आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. रेसिपी साधी आहे, सोपी आहे, अगदी 5 मिनिटात बनणारी आहे, तोंडाला चव आणणारी आहे. तुम्ही पण नक्की रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच चमचमीत नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही पण मस्त खात राहा. थँक्यू.